तर जय श्रीराम मित्रांनो, माझं नाव जितेन आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, जसं की मागच्या ब्लॉगमध्ये आपण विज्ञानेश्वर महादेवाच्या मंदिराला भेट दिली, म्हणजेच विज्ञानेश्वर आपेगाव या गावाला भेट दिली। तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण याच गावाच्या शेजारी असलेलं गाव म्हणजेच राक्षस भुवन या गावाला भेट देणार आहोत, ज्या गावाचा इतिहास अतिशय प्राचीन आहे। गावामध्ये अनेक जुनी बांधकामे व मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात आणि याच गावामध्ये पेशव्यांनीही एक युद्ध लढलेलं आहे। तर मग आज आपण या गावाला भेट देणार आहोत, या गावाची संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि या गावाचा इतिहास सविस्तरपणे समजून घेणार आहोत। तर मग कसल्याच प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर जय श्रीराम मित्रांनो, जसं की मागच्या ब्लॉगमध्ये आपण विज्ञानेश्वर आपेगाव या गावाला भेट दिली होती, तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण विज्ञानेश्वर आपेगावाहून थेट आलेलो आहोत राक्षस भुवन या गावामध्ये। तर गावामध्ये प्रवेश केल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला शनी मंदिराची कमान पाहायला मिळते। तर मित्रांनो, जसं की सांगितल्याप्रमाणे या गावामध्ये आपल्याला अनेक प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात। तर त्याच मंदिरांची आता आपण एक एक करून माहिती घेणार आहोत। तर आजच्या या ब्लॉगला आपण सुरुवात करूया श्री विज्ञान गणेश मंदिराची माहिती घेऊन। तर मित्रांनो, जसं की आता आपण श्री विज्ञान गणेश मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत, तर आता आपल्याला या मंदिराची सविस्तर माहिती श्री संदीपजी देवा लिंगरस हे देतील। नमस्कार, मी संदीप चिंतामण लिंगरस, विज्ञान गणेश पुजारी, श्री क्षेत्र राक्षस भुवन, शनीचे तालुका गेवराई जिल्हा बीड। मित्रांनो, ही जी भूमी आहे या गावाला राक्षस भुवन असे संबोधतात। राक्षस भुवन नाव ऐकलं की सर्वांना आश्चर्य होतं की हे कसलं गाव, या गावाची माहिती काय। पण थोडक्यातच मी या गावाचे इतिहास आणि या गावात जे देवस्थान आहेत त्या देवस्थानची माहिती मी तुम्हाला सांगतो। प्रथमतः प्रत्येक कामाची सुरुवात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, गणेशापासून आरंभ करूया। विज्ञान गणेश भारतातल्या जसे अष्टविनायक आहे, जसे 12 ज्योतिर्लिंग आहेत, तसेच 21 गणेश पीठ हे स्वयंभू आहेत की ज्याची
फार मोठं महत्व आहे. ह्या महत्व म्हणजे ह्याचा उल्लेख ग्रंथामध्ये पण आढळतो, ऋषीमुनींच्या ग्रंथामध्ये आहे, त्यानंतर गोदावरी महात्मामध्ये पण आहे, भविष्योत्तर पुराणामध्ये आहे आणि गणेश कोशामध्ये अमरेंद्र गाडगीचे गणेश कोश आहे, त्यामध्ये पान नंबर 360 वर या गणेशाची पूर्ण माहिती दिली आहे. विज्ञान गणेश ही स्वयंभू मूर्ती आहे. प्रभू दत्तात्रयांनी स्वतः गणेशाची स्थापना केली. हे जे स्थान आहे हे अति प्राचीन आहे. म्हणजे ह्या गणेशाचा जो संदर्भ आहे तो आपल्याला अत्री आणि अनुसया ह्या ऋषींच्या याच्यामध्ये आढळतो. म्हणजे अत्री ऋषी हे फार तपस्वी ऋषी होऊन गेले आणि त्याची पत्नी जी होती ती अनुसया माता ही थोर प्रतिव्रता आणि त्यांचा आश्रम ह्या गोदावरीच्या पवित्र स्थानावर होता. त्यांचं रोजची दिनचर्या जी होती, रोज गंगेवर स्नान करायचं, अतिथीला भोजन घालायचं, जप करायचे, यज्ञ करायचे, याग करायचे, तपश्चर्या करायचे. असे दिवस जाता 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 त्या अनुसया मातेची कीर्ती पूर्ण तिन्ही लोकांमध्ये पसरली. ही अनुसया माता एवढी पवित्र आहे, इतकी पतिव्रता आहे की पतिव्रतेचं सामर्थ्य एवढं वाढलं की ह्याचं इतकं सामर्थ्य वाढलं की स्वतः ब्रह्मा विष्णू यांच्या पत्नी यांना सुद्धा हा जो प्रतिव्रतेचा जो आहे हे त्यांना बघवलं नाही. शेवटी ते देवच. मग अनुसया मातांना एवढी तपश्चर्या केली असताना मग स्वतः नारद ऋषी भ्रमण करीत ह्या भूमीवर आले. इथे आश्रम बघितला, अत्री ऋषींचा आश्रम बघितला, अनुसया मातेला नमस्कार केला आणि नारदांचं काम तेच की देवलोकात जाणं, इथली माहिती तिथं पुरवणं, तिथली माहिती तिथं पुरवणं. त्यांनी ब्रह्मा विष्णू यांच्या पत्नीला प्रश्न केला की तुम्ही ह्या विश्वाचे चालक याचे जरी पत्नी असलात, परंतु राक्षस भवन क्षेत्रावर गोदावरीच्या तटावर एक अशी पवित्र साध्वी आहे जिचं नाव अनुसया आहे. हिचा पतिव्रत एवढा आहे की ते तुम्हालाही लाजवेल. यांना ते ऐकून यांना धक्का बसला की आपण विश्वाचे चालक जरी असताना हे गोष्टी नारद मुनी सांगतात हे काही बरोबर नाही. म्हणून त्यांनी पती जो असा हट्ट धरला. तर ह्या विश्वामध्ये पत्नी हट्ट, बाल हट्ट हे फार विचित्र असतात. म्हणून ब्रह्मा विष्णू तर हे देव जरी असले तरी पत्नींच्या हट्टापायी त्यांनी ह्या भूमीवर यायचं ठरवलं. पत्नीने हट्ट धरला की तुम्ही त्या भूमीवर जायचं आणि त्या अनुसया मातेचं जे पातिव्रत्य आहे त्याचं भंग करायचं, जेणेकरून तिन्ही लोकांमध्ये ब्रह्मा विष्णू रुद्र यांच्या पत्नीचा जय जयकार झाला. त्यांना मोठा प्रश्न पडला, आपण देव आहेत असं आपण करू शकत नाही, पण पत्नी हट्ट, म्हणून त्यांनी साधूचं रूप घेतलं. आता इकडे अनुसया माता रोजच्या दिनक्रमे चालू होता. रोज संध्या करणं, स्नान करणं, अतिथीला भोजन घालणं, पतिव्रतीचे जेवढे काही धर्म होते, पतीची सेवा करणं, परपुरुषाकडे न बघणं आणि अतिथीला कुठल्याही ज्या अतिथीला त्याला विनमुख न जाणं, त्यांना भोजन घालणं, त्यांची सेवा करणं, हा तिचा रोजचा क्रम. मग यांनी साधूचं रूप घेतलं. पत्नी हट्टापुढे सांगितलं की ठीक आहे. मग त्यांनी साधूचं रूप घेऊन भिक्षा मागण्यासाठी गेले. ओम भवती भिक्षांदी असा गजर केला. दिव्य साधू बघून अनुसया मातेने नमस्कार केला, अत्री ऋषींनी नमस्कार केला आणि त्यांनी बघितलं हे साधू आहेत. साधूंना आपल्या घरामध्ये जी काही असेल धान्य वगैरे ती भिक्षा आणली आणि साधूला अर्पण करायसाठी ते गेले, नमस्कार केला. यांनी ते बघितलं. ब्रह्मा विष्णू आणि महेशला धक्का बसला की इतकं तेज आहे, या तेजाने आपणही अचंबित झालो आहोत. हिच्यामध्ये खरंच पावित्र्य आहे, खरंच पतिव्रत आहे. आता हिच्या पतिव्रतेचा भंग कसा करायचा आणि का करायचा, मोठा प्रश्न पडला. पत्नी हट्ट, समोर पत्नीचे जो हट्ट दिला तो दिसतोय, त्यांना नायाला झाला. ठीक आहे म्हणे, आम्ही जी आणलेली भिक्षा आहे आम्ही ही निश्चित घेऊ, अनुसयाला सांगितलं. परंतु आमची एक छोटीशी अट आहे. स्वतः साधूने सांगितलं अट. मग यांना धक्का बसला अनुसयाला की अशी कोणती अट आहे की जी मी पूर्ण करू शकत नाही. म्हणे महाराज सांगा. साधू महाराज मी काय करू शकते. ते म्हणे तू भिक्षा देशील पण ती मी नग्न अवस्थेमध्ये आम्हाला पाहिजे. हिच्या पुढे फार मोठा प्रश्न झाला की परपुरुषापुढे नग्न व्हायचं म्हणजे पतिव्रतेचं भंग. आता काय करायचं, म्हणून आपल्या पतीची आज्ञा घेण्यासाठी आतमध्ये गेली. स्वतः ऋषीमुनी अत्री ऋषी संध्या करत होते. त्यांनी सांगितलं काय झालं, तो नाराज काय आहे. त्यांनी सांगितलं की प्रसंग मोठा असा आहे, नाही भिक्षा द्यावं तर पतिव्रतेचा भंग होईल, परपुरुषापुढे नग्न व्हावं तर ही पतिव्रता भंग होईल. आता मी काय करायचं, पती तुम्ही मला आज्ञा करावी, मी ती धारण. अत्री ऋषीने सांगितलं ठीक आहे, काहीही काळजी करू नको. हे जे आहे हे जल त्याच्या अंगावर शिंपड.
जेणेकरून तुझा जो प्रश्न आहे तो पूर्ण मार्गी लागेल. पत्नीचा नमस्कार केला, पतीला नमस्कार केला, पतीचा आशीर्वाद घेतला, परत दरवाजापाशी आली. दिव्य दृष्टीने बघितलं अत्रीने, हे स्वतः भगवान विष्णू, रुद्र आणि महेश स्वतः आपल्या दारात आले. म्हणून त्यांनी नमस्कार केला, आपल्या दिव्य दृष्टीने बघितलं, पत्नीला आज्ञा केली की तू लग्न अवस्थेमध्ये जा, त्यांच्या अंगावर ते तीर्थ शिंपड आणि तुझं कार्य जे आहे ते सफल कर. पतीची आज्ञा घेऊन तिनं त्याचे कमंडलूचं पाणी, लग्न झाली, कमंडलूचं पाणी घेतलं आणि त्या तिन्ही देवाच्या त्या साधूच्या अंगावर शिंपडलं. पाहता क्षणी त्या साधूचे 3 बालक झाले. तेच बालक चंद्रात्रय, ध्रुवात्रय आणि दत्तात्रय असे होत, असा त्याचा पुराणामध्ये उल्लेख आहे. मग छोटे बाळ झाले. आता कुठल्याही मातेला लग्न अवस्थेमध्ये बाळापुढे जाणं म्हणजे काही पतिव्रता नाही. आपलं बाळ हे सर्वस्व असतं आपल्या मातेला, म्हणून पतिव्रतेचा भंग पण झाला नाही. तिची जी तपश्चर्या होती ती पण पूर्ण झाली. बघता 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 यांनी आपल्या घरामध्ये ते बाळ जे आहेत ब्रह्मा विष्णू रुद्र वाढू लागले. इकडं देवलोकामध्ये हाकार मारला, स्वतः देव कुठे गेले, कोणालाही काही गुलगाडा झाला नाही. शेवटी नारद मुनीला प्रश्न केला पत्नीने की आमचे जे पती तुम्ही सांगितल्याप्रमाणे गेले ते काही आले नाहीत, आता काय करायचंय. म्हणून ते नारदाने सांगितलं की तुमचे पती सुरक्षित आहेत, परंतु ते छोट्या छोट्या बालकाच्या स्वरूपात आहेत आणि तुम्हाला जो गर्व झालता तो गर्व नाहीसा होण्यासाठी तुम्ही स्वतः अनुसया मातेची क्षमा मागायची आणि तुमचे पती परत तुमच्या घरी वापस घेऊन यायचे. जगाच्या हितासाठी आणि आपल्या पतीसाठी हे तिघी जणी भूलोकावर आल्या, राक्षस भवन क्षेत्री आल्या. राक्षस भवन मध्ये आल्यानंतर त्या पतिव्रतेला नमस्कार केला. पतिव्रतेला नमस्कार केल्यानंतर सांगितलं की जे आमचे हे पती आहेत ते आम्हाला पूर्ण वापस दे. परंतु कुठली माता सर्व असं देऊ शकते, परंतु आपल्या मुलाला कधी देणार नाही, अंश रूपात का होईना. पण हे ब्रह्मा विष्णू रुद्र यांचे पुत्र झाले. ब्रह्मा विष्णू रुद्रांना पण, रुद्र आणि महेश यांना पण आश्चर्य झालं. आता आपण काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला. मग परत नारद मुनी त्या ठिकाणी आले. माता अनुसयाची समज काढली आणि सांगितलं की हा विश्व चालायची जबाबदारी सर्वस्व ह्या तिघांवर आहे, म्हणून त्यांचं जे मूळ रूप जे आहे ते तू त्यांना अर्पण कर, त्यांच्या पत्नीला देऊन टाक आणि अंश रूपामध्ये जे बालक तुझ्याकडे आहेत तेच बालक चंद्रात्रय, ध्रुवात्रय आणि दत्तात्रय असे होत. असं नामकरण केल्यानंतर मूळ स्वरूप त्यांना देऊन टाकलं. बघता 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 हे बालक जे आहे चंद्रात्रय, ध्रुवात्रय आणि दत्तात्रय हे लहानाचे मोठे होऊ लागले, खेळू लागले, बागडू लागले. दिवसामागे दिवस गेले. उपनयन संस्कार करण्याची वेळ आली. उपनयन संस्कार मोठ्या थाटामध्ये केला. नामकरण केल्यानंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये, वैदिक धर्मामध्ये पद्धत आहे की नामकरण केल्यानंतर कुमारावस्थेमध्ये जे वेद पारायण जे आहे किंवा तपश्चर्या करायचं आहे असं अध्ययन करण्यासाठी दूर वनामध्ये जावं लागत होतं, गुरुकुलामध्ये जावं लागत होतं. मग अत्री आणि अनुसयाने ठरलं की यांना आता आपण वेदांचं अध्ययन करायचं आहे, यांना आपण गुरुकुलामध्ये पाठवायचं. दत्तात्रय, चंद्रात्रय आणि दुर्वात्रय वेद अध्ययन करू लागले, परंतु दुर्वात्रय आणि चंद्रात्रयचं मन काही या भूमीवर रमण. त्यांनी निर्णय घेतला की आपण हिमालयामध्ये जाऊन आपण तपश्चर्या करायची. दत्तात्रय प्रभूंनी घोर अनुष्ठान केलं, तेच हे विज्ञान गिरीश मंदिर. ह्याच मंदिराच्या उत्तर साईड, उत्तर याच्यामध्ये कोपऱ्यामध्ये दत्तात्रयांनी स्वतः घोर अनुष्ठान केले. दिवसेंदिवस अनुष्ठान केले, वर्षानुवर्ष तपश्चर्या केली आणि विज्ञान गणेशाला प्रसन्न करून घेतलं. त्वम ज्ञानमयो विज्ञानमयशी असा जो अथर्व शीर्षामध्ये संदर्भ आहे तो विज्ञान गणेश. कालांतराने विज्ञान युगामध्ये लोकांना याची प्रचिती यावं, लोकांना अनुभव यावं आणि लोकांना ताबडतोब प्रसन्न होण्याचं हा एकमेव जे स्थान आहे ते विज्ञान गणेश आहे. दिवसांदिवस गेल्यानंतर दत्तात्रयांनी स्वतः गणपतीची स्थापना केली. त्यानंतर हे गोदावरीचा भाग असल्यामुळं दरवर्षी महापूर येतात, प्रचंड प्रमाणात महापूर येतो. पूर्ण मंदिर पाण्यामध्ये असतं, समोर वाळवंट असतं. दत्तात्रयांनी जी स्थापना केली ती गुहा, हेच ते विज्ञान गणेश पुरातन मंदिर. ह्याच मंदिरामध्ये प्रभू दत्तात्रयांनी विज्ञान गणेशाची स्थापना केली. पुढे युगामाग युग निघून गेले आणि आमचे जे मूळ पुरुष आहेत विज्ञान गणेश संस्थानचे नित्यानंद स्वामी लिंगरस महाराज जे आमचे मूळ पुरुष आहेत
त्यांनी गणपतीची दीक्षा घेतली, गणपती स्वीकारलं. दिवस रात्रंदिवस गणेशाची नामस्मरण करू लागले, कीर्तन करू लागले, भजन करू लागले. आणि गणेशाचं एवढं त्यांना वेळ होतं की स्वतः अन्नग्रहण करत नव्हते, रोज पूजा करायची, अर्चा करायची. पण गोदावरीचा भाग होता, मंदिर काही दिसत नव्हतं. जसं जसे पुरीत येत तसं मंदिर खाली गेलं, वाळवंटामध्ये गेलं. मोठा प्रश्न निर्माण झाला. स्वतः दत्तात्रयांनी स्थापन केलेलं विज्ञान निषेधच आहे. मग त्यांना साक्षात्कार झाला की ह्या मंदिरामध्ये मूर्ती असावी, इथं मंदिर असावं, मूर्ती असावी, म्हणून त्यांनी उत्खनन केलं. मोठा निर्णय घेतला उत्खनन करायचा. वर्षानुवर्ष उत्खनन करायचं हवे, पण त्यांना काही मूर्ती काही दिसेनाशी झाली. मग त्यांनी परत गणेशाची धाव घेतला, गणेशाला नमस्कार केला. आता तुम्हीच आम्हाला मार्ग दाखवा अशी गणेशाला प्रार्थना करू लागली. त्यानंतर त्यांच्या स्वप्नामध्ये झालं, दृष्टांत दिला. इथून 55 किलोमीटर अंतरावर नामलगाव नावाचं एक गाव आहे, बीड पासून 5 किलोमीटर अंतरावर. त्या गावामध्ये मूर्ती गणेशाच्या भरपूर मूर्ती आहेत. ती एक मूर्ती तू घेऊन तुझ्या इथं मंदिरामध्ये स्थापना कर, विज्ञान गणेशाच्या स्वरूपात. साक्षात्कार केला. दुसऱ्या दिवशी चतुर्थी होती, संकष्टी चतुर्दशी. सकाळी अनुदय बिन चपला घाल्या, खडावा नाही पायामध्ये, उपवास केला. सकाळी 5 वाजता इथून ह्या भूमीतून निघाले, पायी निघाले. चालता भजन, गणेशाचं भजन करत त्या तीर्थक्षेत्रात नामलगावी पोहोचले. मूर्ती घेतली. ती मूर्ती जी आहे ती आज 1 टनाची मूर्ती आहे. आज 100 व्यक्तींना ती हलत पण नाही. ती मूर्ती आमच्या पूर्व म्हणजे जे नित्यानंद स्वामी होते मूळ पुरुष, त्यांनी ती पाठीवर आणली. पायात कुठल्याही प्रकारचं हे नाही घालता अनुवाईत पूर्ण चालत आले आणि ही मूर्ती इथं स्थापना करायची ठरली. स्थापनेचा दिवस ठरला. त्याच रात्री परत साक्षात्कार झाला की मी इथं स्वतः आहे, विज्ञान गणेश. मी स्वतः असताना तू ही मूर्ती आणलीस, तू उत्खनन कर, मी तुला स्वतः परत माझं जे स्वरूप आहे मी तुम्हाला दाखवेल. मग परत मी प्रश्न निर्माण केला. जाणकाराकडे गेले, विचारलं. विद्वान लोकांनी त्यांना सल्ला दिला की उत्खनन कर, ही जी मूर्ती आहे हिची मूर्तीची आपण पुनर्स्थापना दुसऱ्या ठिकाणी करू असा निर्णय झाला. त्यानंतर उत्खनन करताच एक सुंदर अशी कमळावर बसलेली विज्ञान गणेशाची मूर्ती, जी की स्वतः दत्तात्रयाने स्थापन केली, ती मूर्ती त्यांना दिसली. त्यांनी त्याच्या मूर्तीची ह्याच ठिकाणी ह्याच जागेवर स्थापना केली. तीच ही विज्ञान गणेश प्रभू. मग पुढे मग आणलेल्या मूर्तीचा काय करायचा असा मोठा प्रश्न पडला. जाणकारांनी सांगितलं की ही मूर्ती जी आहे ही जेव्हा महापूर येईल तेव्हा ही पूर्ण पाण्यामध्ये असतं. आणि असा प्रश्न निर्माण होईल की तुम्ही जे पूजा न करता अन्नग्रहण करतात, हा जो प्रश्न आहे तुमच्या पुढं, तो घरामध्ये मूर्ती आहे तिथं रोज अभिषेक कर, तिथे संध्या कर, तिची तपश्चर्या कर, म्हणून ती मूर्ती आमच्या घरामध्ये बसवण्याचा निर्णय झाला. ती डाव्या सुनीची गणपती जी आहे ती त्याला आशापूरक नाव आहे. आणि उजव्या सुनीची जी गणपती आहे ही जी आहे ती विज्ञान गणेश. ही आमच्या जे मूळ पुरुष आहे नित्यानंद स्वामी यांनी स्थापना केली. 7 दिवस मोठा उत्सव असतो. जानेवारीमध्ये दर चतुर्थीला लोक भाविक दर्शनाला येतात. परंतु आजकालच्या ज्या युगामध्ये आहे इथं फक्त प्रसार माध्यम हेच असं मोठं स्थान आहे की जो मंदिराचा विकास करू शकतो, मंदिराची लोकांना माहिती देऊ शकतो. म्हणून आदरणीय उगले सर यांच्या मार्फत आज या मंदिराचा उद्धार होईल असं गणेशाला असे मला मनोमन वाटतंय. आणि हा जो व्हिडिओ आहे हा प्रत्येक भाविकापर्यंत आदरणीय उगले सर हे पोस्ट करतीलच. आणि माझी पूर्ण इच्छा आहे मनातून की हा जो व्हिडिओ आहे तो शासनापर्यंत जाऊन मोठमोठ्या नेत्यापर्यंत जाऊन, जेणेकरून ह्या जे गावाची जी दुर्दशा आहे, ह्या गावामध्ये रोड आता झालेत रोड, ह्या गावामध्ये जे भाविकांची जी येण्यासाठी जे कष्ट करावे लागतात, कारण हजारो लोक ह्या गावामध्ये येतात. हे जे गाव आहे हे अत्यंत पवित्र गाव आहे, त्रेतायुगाचं स्थान आहे. याची माहिती मी शनी महाराजांच्या त्या याच्यामध्ये देणारच आहे. परंतु ही जी माहिती दिली आहे ही विज्ञान गणेशाची आहे. आणि इथं जानेवारीमध्ये माघ मासामध्ये मोठा 7 दिवस उत्सव असतो. हजारो लोक भाविक दर्शनाला येतात. पूजा आमचे जे आहे नित्यक्रम, आमचे जे 17वी पिढी आहे, आमचे बंधू प्रदीप लिंगरस हे रोज इथली पूजा करतात, अर्चा करतात. दररोजचा दिनक्रम असतो. पूजा केल्याशिवाय, अर्चा केल्याशिवाय आणि गावात भिक्षा मागितल्याशिवाय आमचा दिवस पूर्ण हे होत नाही. म्हणून सुरुवातच आमची गणेशाची आहे. आणि हे जे स्थान आहे हे प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलंच आता ह्या व्हिडिओ मार्फत. पण इथं जो येणारा भाविक आहे तो कधीही रिक्त हाताने जात नाही अशी याची ख्याती आहे. विज्ञान गणेश प्रत्येक व्यक्तीला पावतोच आहे. आणि आज जो व्हिडिओ दिलाय सरांनी
भुगले सरांची पण ह्या विज्ञान गणेशांनी उत्तरोत्तर प्रगती करावं हीच विज्ञान गणेश चरणी प्रार्थना. जय विज्ञान गणेश. धन्यवाद. जय विज्ञान गणेश. जशी विज्ञान गणेशाची ख्याती आहे, इथं बसवायला पूर्वी जी मूर्ती आमच्या पूर्वजांनी आणली आहे ती मूर्तीच आमच्या घरामध्ये आहे, पूजेसाठी आहे. ती पण लोकांच्या दर्शनासाठी या व्हिडिओ मार्फत जाऊ म्हणून आपण त्या मूर्तीचं पण याच्यामध्ये दर्शन आपण लोकांना देत आहोत. जय गणेश. तर मित्रांनो, जसं की आता आपण श्री विज्ञान गणेश मंदिराची संपूर्ण माहिती घेतली आहे, तर आता त्याचप्रमाणे आता आपण निघालेलो आहोत इतर मंदिरांची माहिती घेण्यासाठी. तर मित्रांनो, समोर आल्यावर आपल्याला या गावातील अतिशय प्राचीन असं दत्त मंदिर पाहायला मिळतं. दत्त मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण निघालेलो आहोत गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या शनी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. शनी मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यावर सगळ्यात अगोदर आपल्याला एक मंदेश्वर म्हणून मंदिर पाहायला मिळते, ज्या मंदिरामध्ये बुध व शुक्र ग्रहांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे समोर आल्यावर मंगळ ग्रहाचीही मूर्ती आपल्याला या परिसरात पाहायला मिळते. तर मित्रांनो, जसं की आता आपण शनी मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत, तर आता आपण शनी देवताचं दर्शन घेऊन या मंदिराची सविस्तर माहिती घेऊया.
नीलांजन समावासन रविपुत्र निवादर्शन छाया मातुंग संभोती तन्नावान श्री. जय शनेश्वर. हे जे स्थान आहे श्री क्षेत्र राक्षसभूमी, ह्या गावाचं नावच असं आहे याची सुरुवातच शनिदेवाचे राक्षसभून असेल. संपूर्ण भारतातील 3.5 पीठापैकी पूर्ण पीठ असलेले असे एकमेव स्थान आहे स्वयंभू, ते शनिदेवांचे आहे. इथं ह्या ज्या आपल्याला मूर्ती दिसत आहेत इथे 4 मूर्ती आहेत. शनिदेवाची आहे, राहू केतू आहे आणि बृहस्पती. हे त्रेतायुगातील अत्यंत पवित्र स्थान आहे. पूर्वी नाशिक ते नांदेड हा जो गोदाकाठाचा जो भाग होता त्याला दंडकारण्य असा उल्लेख पुराणामध्ये आढळतो. दंडकारण्य असल्यामुळे ह्या क्षेत्रावर हे जिथं कुठलीही मानव वस्ती नव्हती, कुठल्याही प्रकारची वस्ती नव्हती. हे सगळं जे स्थान होतं ते सगळं अरण्याचं जंगलच होतं आणि ह्याच गावामध्ये राक्षस राहत होते. म्हणून ह्या गावाचं नाव राक्षसभून असं पडलं. राक्षस राहत असताना ते अनेक भक्तांना त्रास द्यायचे. समोरच्या उत्तर तटावर गोदावरीच्या थोर तपस्वी ऋषी अगस्ती 60,000 ऋषीसह राहत होते, वास्तव्य करत होते. रोज स्नान संध्या करत असताना वातापी आणि इलवल असे 2 महाभयंकर राक्षस या गावामध्ये वास्तव्य करत होते. रोज स्नान संध्या यज्ञ याग पूजा अर्चा करताना ह्या राक्षसांचा त्या ऋषींना रोज त्रास होऊ लागला. त्यांच्या यज्ञामध्ये तपश्चर्यामध्ये विघ्न येऊ लागले. असं रोज असताना करत असताना ऋषींची संख्या पण कमी होऊ लागली. राक्षस लोक ऋषींना मारू लागले आणि असं होत असताना हा समोरच्या गोदावरीचा भाग, या भागात आश्रम जो होता ते ऋषीमुनींनी मग आपल्या ही जी यातना आहे, ही जी त्रास आहे ते सहन करत राहिले. वर्षानुवर्ष काळ लोटत चालला, वर्ष लोटत चालली. नंतर प्रभू रामचंद्रांना त्रेतायुगामध्ये जेव्हा वनवास भोगावा लागला 14 वर्ष, त्या वनवासाच्या कालखंडामध्येच प्रवास करत असताना प्रभू रामचंद्र या ठिकाणावर वास्तव्य करायला लागले. मी जी ही कथा सांगतोय ही पारंपरिक म्हणजे वंश परंपरागत आलेली माहिती आहे. याचा पुराणामध्ये अगस्त्य ऋषींनी ह्या देवांची स्थापना केली आहे असा पण उल्लेख आढळतो. आणि जे पारंपरिक जे आहे माहिती, जे आमचे पूर्वज जे सांगत आला त्या माहितीच्या आधारे प्रभू रामचंद्रांना जेव्हा 7.5 सुरू झाली, वनवास चालू झाला. वनवास करत असताना गोदावरीच्या काठावर जंगलामध्ये आले. त्यांनी बघितलं ऋषी लोक स्नान करतायत, पूजा करतायत. अगस्त्य ऋषींना नमस्कार केला आणि नमस्कार करत असताना अगस्त्य ऋषींना आशीर्वाद दिला नाही. माझ्याकडून काय चूक झाली मला सांगा असं त्यांनी वारंवार विनंती करू लागली. ते सांगता असताना त्यांनी प्रभू रामचंद्रांनी ऋषींना नमस्कार करून सांगितलं की माझ्याकडून जेवढं काही शक्य असेल ती सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्यावी. अगस्त्य ऋषींना सांगितलं की हे जे राक्षस आहेत हे राक्षस रोज त्रास देतात, मारतात, पूजा करू देत नाही, यज्ञ करू देत नाही. असं सांगत असताना प्रभू रामचंद्रांनी सांगितलं ठीक आहे, मी राक्षसांचा नाश करतो. प्रभू रामचंद्रांनी सर्व राक्षसांचा नाश केला. पुढे अगस्त्य ऋषींनी शनिदेवांची हा त्रास का झाला की प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक जीवाला जो जन्मला त्यांना ग्रहांचा त्रास हा होतच असतो. प्रारब्धानुसार त्याचे त्याला फळ भेटतच असतात. म्हणून ज्या 7.5ची भीती लोकांना आहे आणि त्या 7.5चा सर्व करता धरता तो शनिदेव आहे. म्हणून 7.5चा त्रास जगामध्ये कोणत्याही व्यक्तीला होऊ नये, नवग्रहांचा त्रास होऊ नये, ग्रहांची आशीर्वाद सगळ्यांना लावावं, भक्तांना लावावं म्हणून प्रभू रामचंद्राच्या हस्ते शनिदेवाची पूजा अगस्त्य ऋषींनी करून घेतली आणि वरदान म्हणून घेतलं की जो कोणी व्यक्ती ह्या ठिकाणावर येईल, पूजा अर्चा करल, जप करल, ध्यान धारणा करल, गोदावरीचं स्नान करल, त्यांना 7.5चा कुठलाही त्रास होणार नाही अशी पारंपरिक माहिती आहे. मूळ आधारमध्ये भविष्योत्तर पुराणामध्ये अगस्त्य ऋषींच्या हस्ते शनिदेवाची स्थापना आहे. त्यामध्ये वातापी, इलवल याचा पण संदर्भ आढळतो, पिपलाद ऋषींचा पण संदर्भ आढळतो. हा सगळा संदर्भ ह्या ठिकाणावरच आहे. त्यानंतर नवग्रहांची स्थापना म्हणजे पूर्ण भारतामध्ये जे 3.5 पीठ आहेत त्या 3.5 पीठापैकी मुख्य पीठ जे इथे जे प्रभू रामचंद्रांनी स्वतः स्थापने केले असे हे नवग्रह शनिदेवांचं मुख्य पीठ आहे. हे नवग्रह भारतामध्ये तुम्हाला कुठल्याही म्हणजे त्रेतायुगातील स्थान कुठेही बघायला भेटणार नाही.
प्रभू रामचंद्र या ठिकाणी 2 वेळा आले असा उल्लेख आढळतो. त्यानंतर वनवास करताना पांडव पण इथे येऊन गेले असाही उल्लेख इथे आढळतो. त्यानंतर एकनाथ महाराजांनी नामदेव महाराजांनी इथे सहस्त्र भोजन केले असाही ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. गोदावरीच्या पवित्र काठावर असे पवित्र स्थान इथं वसलेलं आहे. इथं रोज शनिदेवाला हजारो लोक भक्त येतात, दशक्रियाविधी करतात. इथं प्रत्येक ग्रहांच्या शांतीचा पण विधी असतो. इथं पितृदोष पण जो आहे शास्त्रामध्ये सांगितला तो पण निघतो. असे पवित्र असे शनिदेवांचं स्थान. परंतु काळाच्या ओघामध्ये ह्या जो काही विकास आहे तो विकास असा पाहिजे तसा इथं होत नाहीये. प्रसार माध्यम आता मला ह्या काळाची गरज आहे. याचा जो प्रचार आहे प्रसार आहे हो व्हा, जेणेकरून भक्तांची गर्दी होईल, सामान्य भक्तापर्यंत ह्याची माहिती कळेल अशी माझी तीव्र इच्छा आहे. हे जे स्थान आहे राक्षस भवन, या गावाला पूर्वी रक्ष भवन पण असं म्हणत होतात. त्यानंतर काही ग्रंथामध्ये आनंद भवन पण असा पण उल्लेख आढळतो. त्रेतायुगातले पवित्र असं स्थान या ठिकाणी नवग्रह आहेत. पूर्ण भारतातलं एकमेव स्थान असं जे आहे की जिथे नवग्रह आहेत. इथं अनेक लोक भक्त येतात आणि आपली जी काही कामना असतात ती मागतात आणि ती 100% पूर्ण होती. असं आजपर्यंत सगळ्या लोकांना इथला अनुभव आहे. असं हे पवित्र स्थान. बाकीच्या जे स्थान आहे शनीचं, या शनीच्या स्थानातले जे जयंती वैशाख अमावस्याला प्रत्येक ठिकाणी जयंती साजरी होतात शनी जयंती. परंतु हे एकमेव असं आगळं स्थान आहे की जिथं पौष शुद्ध अष्टमीला फार मोठा 7 दिवस मोठ्या प्रमाणामध्ये उत्सवाचा कार्यक्रम होतो. जे की त्याला अतिरुद्राभिषेक असं म्हणतात. की जिथले जे पुजारी आहे स्थानिक पुजारी हे जवळपास 251 लोक इथं ह्या अभिषेकासाठी बसतात आणि रात्रंदिवस हा अतिरुद्र मोठ्या प्रमाणात इथं तेलाचा अभिषेक साजरा होतो. त्यानंतर मोठा उत्सव होतो. पूर्ण गावातले लोक या उत्सवाला सहकार्य करतात. इथं फार मोठ्या प्रमाणात अन्नदान होतं. दर शनी अमावस्याला ज्या दिवशी शनी अमावस्या आहे त्या दिवशी इथं मोठी यात्रा असते. 2 ते 2.5 लाख भाविक जवळपास या दर्शनासाठी इथे येत असतात. असे पवित्र असं स्थान आहे. नवग्रहांचं स्थान एकमेव जे 3.5 पीठ आहेत ते एकमेव स्थान असं आहे जे की राक्षस भवन असं या गावामध्ये तिचे वास्तव्य आहे. अशी ही त्याच्यामध्ये सारांश माहिती आहे. जय शनिदेव. जय शनिदेव. तर मित्रांनो, शनी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर शनी मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला वरच्या दिशेने आपल्याला मारुतीचंही मंदिर पाहायला मिळतं. ज्या मंदिरातून आपल्याला गोदावरी नदीचे अतिशय सुंदर असे दृश्य पाहायला मिळते. मारुतींचं दर्शन घेऊन आता आपण आलेलो आहोत गावातील अतिशय प्राचीन अशा महादेव मंदिरामध्ये. दधीची ऋषी जे होते त्याचा संदर्भ इथं आढळतो. दधीची ऋषी हे दानव वज्रासूर नावाचे दानव होऊन गेले जे की प्रचंड त्याचा त्रास होत होता सगळ्या पूर्ण लोकांना. या त्रासापासून मुक्तता करण्यासाठी शंकराला वरदान मागितलं. शंकरांनी वरदान दिलं त्याला की ज्या व्यक्तीच्या हाडापासून जे वज्र तयार होईल त्या हत्याराने तुझे वध होईल, बाकी तू अमर असेल. म्हणून स्वतः दधीची ऋषीने आपल्या मुलाच्या
हस्तीचं अस्त्र बनवून शस्त्र बनवून त्या वज्रासूर नावाचा नाश केला आणि दादेश्वर नावाचे जे आहे ऋषी दधीचे त्याचा संदर्भ आला म्हणून त्यांनी महादेवाची इथं म्हणजे ज्याच्यापासून आपल्या वातावरणापासून मुक्ती करून दधीच्या ऋषीने स्वतः दादेश्वर नावाचे जे महादेव त्याची स्थापना केली असा थोडासा संदर्भ त्याच्यात आहे. इथं सगळे दशक्रियाचे विधी ते होतात ना. आपण जिथं आलोय हा जो गोदावरीचा पूर्ण काठ आहे त्या गोदावरीच्या काठामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून तर दुपारी 2 वाजेपर्यंत इथं प्रचंड प्रमाणात दशक्रिया विधीची गर्दी असते. इथं हजारो लोक त्यांचे पाहुणे रावळे हे दशक्रियासाठी येतात. इथं रोज साधारण 50 ते 60 दशक्रिया विधी रोज होतात. आजूबाजूचे पंचकृषित लोक आहेत. सकाळी जर आपण आलो तर हा पूर्ण परिसर हा सगळ्या पूर्ण लोकांनी भरून गेलेला असेल. आपण ज्या ठिकाणी आलो आहोत हा एकदम प्राचीन असा हेमाडपंथी अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला असा हा मोठा आहे. तसंही जे मंदिर आहेत हा गोदावरीचा घाट, विज्ञान गणेश मंदिर, हे आता आपण महादेव मंदिर हे सगळं अहिल्याबाई होळकरांनीच बांधलेलं आहे. असा हा ओटा बघितले की लोक आश्चर्यचकित होतात की हे नदीमध्ये आहे. इथं दरवर्षी मोठ्या प्रमाणात महापूर येतो तरी हा ओटा जसाला तसाच आजही हजारो वर्ष झाले तरी आज याला कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. हा जो ओटा आहे जुन्यामध्ये बांधकाम केलेला आहे, प्राचीन आहे आणि याला सतीचा ओटा असं म्हणतात. पूर्वी इथं युद्ध झालं होतं माधवराव पेशवे आणि निजामाच्या याच्यामध्ये. त्या काळामध्ये जे काही विठ्ठल सुंदर नावाची व्यक्ती होती जी 3.5 शहाण्यापैकी होती त्या 3.5 शहाण्यापैकी जे होते 1763 जवळपास हा कालखंड आहे त्याचाच हा सतीचा ओटा आजही इथं आपल्या सगळ्यांना बघायला भेटतो. इथे जे युद्धाला जे वीरांगत ज्यांना प्राप्त झाली त्यांच्या पत्नीने इथं सती केली म्हणून ह्या वाट्याला सतीचा ओटा असे आजही म्हणतात. म्हणजे आजही आपल्याला हा इतिहासकारांनी आपल्याला ओटा आपल्याला बघायला भेटतोय. आता आपण आलेलो युद्धभूमी. जसं की इतिहासामध्ये 3.5 शहाणे होते. म्हणजे हे राक्षस भवन जे आहे जसं आपण आता पूर्ण माहिती गेल्याप्रमाणे शनीचं स्थान आहे, गणपतीचं आहे, नवग्रहांचं आहे, दत्ताचं आहे आणि अष्टतीर्थ आहे. त्याचप्रमाणे ही ऐतिहासिक आहे. 23 ऑगस्ट 1763 या जागेवर या वळवंटावर माधवराव पेशव्यांनी निजाम भिडले आणि साधारण 250 वर्षाचा कालखंड आहे. 3.5 शहाणे जे इतिहासामध्ये होते त्यापैकी पूर्ण शहाणे जे आहेत विठ्ठल सुंदर जे की ब्राह्मण होते निजामाला जाऊन भेटले, निजामाचे सेनापती बनले आणि माधवराव पेशव्यांनी त्यांचा शिरच्छेद ह्या ठिकाणी केला. ब्राह्मण हत्या झाल्यामुळे त्यांनी त्या सतीचा ओटा बांधला. त्यांचा पूर्ण कर्म त्यांचं म्हणजे जे अंतिम कर्म असतं ते सगळं कर्म केलं आणि त्यांची इथं समाधी बांधली. असं हे ऐतिहासिक क्षेत्र आहे आणि पुरातन खात्याचं कुठलंही लक्ष या गावाकडे नाही, या स्थानाकडे नाही, या समाधीकडे नाही. माझी अशी तीव्र इच्छा आहे की शासनाने याची पूर्ण दखल घ्यावी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण या राक्षस भवन गावातील सगळ्या मंदिरांची माहिती घेतली आहे, या मंदिरांचे महत्व जाणून घेतले आहे आणि या राक्षस भवन गावाच्या इतिहासाचीही दखल घेतली आहे. तर हा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी श्री संदीपजी देवा लिंगरस यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचंही खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शनी महाराज की जय.